हॅलो. वेलकम यू गाईज. दिस इज आकाश मुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तर जसं की तुम्हाला स्लाईडवर दिसते आहे की जो महत्त्वाचा क्वेश्चन्स आणि सध्या ट्रेंडिंग क्वेश्चन्स, कारण बरेच मला कॉल आले, मेसेजेस आलेत की सर DMER पुन्हा येईल का, की DHS पुन्हा येईल का. ओके. तर सध्या स्थितीमध्ये कुणालाच सत्य परिस्थितीमध्ये सांगता येणार नाही की DMER येईल की नाही येणार. ओके. बट काही फॅक्ट्स आहेत की तुमच्यासमोर ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की बरेच यूट्यूब चॅनल्स, बरेच ठिकाणी तुम्ही सर्क्युलर्स बघितला असेल की जवळपास 10 मेडिकल कॉलेजेस, म्हणजे जे DHS मधले जे सिव्हिल हॉस्पिटल्स होते त्यांचं कन्व्हर्शन होऊन मेडिकल कॉलेजेसमध्ये ते कन्वर्ट झालेले आहेत. ओके. तर त्यापैकी एक 3 ते 4 मेडिकल कॉलेज यावर्षीपासून सुरू झालेले आहेत आणि काही भविष्यामध्ये पुढच्या वर्षी सुरू होतील. काही परमिशनचं चालू आहे. ओके. तर आता जे DMER 2023ची जी भरती होती, ती भरती सगळ्यांना माहिती आहे की काल परवाच शेवट म्हणू शकतो ते की जे नॉट जॉईंड जे कॅन्डिडेट होते त्यांचं लिस्ट लागली. ओके. नॉट जॉईंड म्हणजे समजा काही विद्यार्थी जॉईनच नाही झाले, तर त्याऐवजी त्या कॅटेगरीतल्या स्टुडंटला त्यांनी घेतलं. ओके. तर आता प्रश्न असा आहे की सर DMER पुन्हा येईल का. ओके. तर याचं उत्तर 100% माझ्याकडे नाही आहे. ओके. बट जसं की तुम्हाला माहिती आहे की एवढे सारे जे मेडिकल कॉलेजेस सुरू होत आहे DMER मधले. ओके. तर तिथे काम करायला तुम्हाला स्टाफ नर्सेस लागतील, तिथे काम करायला तुम्हाला फार्मासिस्ट लागतील, लॅब टेक्निशियन्स लागतील. ओके. डॉक्टर्स लागतील. ओके. तर त्याच अनुषंगाने तुम्ही बघितलं असेल की कुशल, अर्धकुशल ह्या कामगारांसाठी काही बाह्य स्रोताद्वारे सुद्धा रिक्रुटमेंट करण्यात येणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल भरती पण ची GR सुद्धा तुम्ही बघितली असाल. बट डेफिनेटली जे स्टाफ नर्सेसचे पद आहे अधिपरिचारिकाचे तरी. ओके. त्याविषयी त्याबाबत कुठेही असं नमूद नव्हतं की हे पदं कॉन्ट्रॅक्च्युअल भरण्यात येतील. ओके. तर आपण असं पकडू शकतो की येणाऱ्या भविष्यामध्ये, ओके, जसं आता हे 2023ची जी एक्झाम होती ती संपलीच आहे. ऑक्टोबरमध्ये समथिंग 9 या 10 ऑक्टोबर 2023मध्ये मेरिट लिस्ट आली होती. ओके. आणि जसं ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये लिहिलं होतं की नियर अबाउट 1 वर्ष याचा कालावधी असेल. ओके. तर तो कालावधी आता संपेलच. ओके. आणि समोर इलेक्शनसुद्धा आहे महाराष्ट्रातले. तर सांगता येत नाही की ॲडव्हर्टाईजमेंट पडू पण शकते किंवा नाहीतर इलेक्शन झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट येऊ शकते. ओके. हे बघा, ही कन्फर्म नाही आहे. मी जस्ट हे प्रेडिक्शन आहे. ओके. काही वेळा प्रेडिक्शन सत्य होतात, काही वेळा प्रेडिक्शन म्हणजे सत्य होत नाही. ओके. त्याचा मीनिंग असा नाही की सर तुम्ही बोललात एक्झाम येणार होती आणि एक्झाम आली नाही. ओके. असं काही नाही. ओके. बट मी सांगू इच्छितो की जर तुम्ही थर्ड इयर BSc नर्सिंग झालं असेल तुमचं, म्हणजे 4th इयरमध्ये तुम्ही गेला आहात आता, प्लस जर तुम्ही GNM करत आहात आणि GNM थर्ड इयर मध्ये तुम्ही ॲट प्रेझेंटली शिकत आहात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सोबतच जे मागच्या 10 वर्षापासून किंवा मागच्या वर्षीसुद्धा ज्यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला बट दुर्दैवाने त्यांना सिलेक्शन मिळालं नाही. ओके. या काही मार्कांमुळं त्यांचं सिलेक्शन राहिलं आहे. सगळ्यांसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही पुस्तक ठेवू नका. अभ्यास कंटिन्यू ठेवा. जर तुम्ही अभ्यास कराल तर डेफिनेटली तुम्हाला सक्सेस मिळेल. तुम्ही जर अभ्यास करणार नाही तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. ओके. कसं असतं की DMER DHS म्हणजे फक्त आपल्याला कॉम्पिटिशन कुठले असतात, फक्त महाराष्ट्रातले विद्यार्थी म्हणजे आपलेच भाऊबंधू असं म्हणू शकतो आपण. ओके. बट ज्यावेळी सेंट्रलच्या एक्झाम्स येतात त्यावेळी आपलं कॉम्पिटिशन हे ऑल ओव्हर इंडियाच्या स्टुडंटसोबत असतं. आणि आपल्याला माहितीच आहे, तर भविष्यामध्ये आता RRB आहे पुढे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची जी नर्सिंग सुप्रिटेंडंटची एक्झाम्स आहे ती येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये एक्झाम होणार आहेत. आज जवळपास आपल्याकडे अजून 2 महिने आहे अभ्यासाला. जर तुमचं सिलेक्शन समजा DMERमध्ये झालं नाही, DHSमध्ये झालं नाही आहे, ओके, तर खचून जाऊ नका. डेफिनेटली पुढे कसं असतं की अभ्यास ज्यावेळी तुम्ही आता सुरू करता तर त्याचं फळ तुम्हाला आताच मिळत नाही. एक जवळपास 6-7 महिने, 8 महिने किंवा वर्ष पण लागतं. तर बरेच विद्यार्थी आता नॉर्सेटची एक्झाम दिले. ओके. नॉर्सेट मेन्स आहे 2-4 दिवसामध्ये, सगळ्यांना माहिती आहे. प्री साठी 60-70 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. एक
60 ते 65,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि फक्त 7,000 विद्यार्थी आता मेन्स देणार आहेत, तर मग त्यांनी काय खचून जायचं का? नाही. सगळ्यांना माहिती आहे जे नॉर्सेट जी एक्झाम असते, ओके, जे एम्ससाठी जे एक्झाम घेतलं जातं, तर ती एक्झाम दर 6 महिन्यांनी येते, ओके. आणि भरपूर विद्यार्थी असे आहे की नॉर्सेटचा अभ्यास सतत सुरू असतो त्यांचा. जर तुम्ही नॉर्सेटचा अभ्यास करणार ना, तर डेफिनेटली तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर्ड राहाल. म्हणजे नॉर्सेट कसं एक तुम्हाला रुटीन एक टाईम टेबल देतं की नाही 6 महिन्यानंतर एक्झाम आहे आणि आपल्याला अभ्यास करायचा. तर भरपूर जे BSc नर्सिंग झालेले विद्यार्थी आहे त्यांचं कसं असतं की जस्ट BSc नर्सिंग झालं की जॉब न करता बरेच विद्यार्थी घरी बसतात, 1 वर्ष व्यवस्थित अभ्यास करतात आणि एम्समध्ये जातात. आणि सगळ्यांना माहिती आहे एम्समध्ये जवळपास 1 लाख रुपये सॅलरी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही कुठे पण जा, ओके. ग्रुप बी पोस्ट आहे, ओके. नॉन गॅझेटेड आहे पण ग्रुप बी पोस्ट आहे. हँडसम सॅलरी आहे, नियर अबाउट 1 लाख. बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा चांगलं आहे, जवळपास एक 50,000 ते 60,000 रुपये तुम्हाला इनिशियल सॅलरी मिळते, ओके. एक तर आपल्या घराजवळ तुम्हाला जॉब मिळतो. खूप चांगली ती एक अपॉर्च्युनिटी असते की आपापल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक मेडिकल कॉलेज आहे, एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे. तर सगळे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आता कन्वर्ट होतच आहे. तर तो एक बेनिफिट आहे तुम्हाला की तुमच्या घराजवळ तुम्हाला जॉब मिळते, ओके. एक 50,000 ते 60,000 रुपये पण सॅलरी खूप चांगली आहे डिस्ट्रिक्ट लेवलवर जर तुम्हाला मिळत असेल तर, ओके. एक 60,000 सॅलरी सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे, जो DA की आता सध्या 50% स्टेटमध्ये आहे, पुढे जाऊन 54% होईल. आता सेंट्रलमध्ये 54% DA आहे, तो की 57-58 पुढे होणार आहे, ओके. तर कालांतराने सॅलरी वाढतच जाते. तर बोलण्याचं तात्पर्य हे आहे की फक्त DMER येईल की DHS येईल याच्यासाठी तुम्ही अभ्यास करू नका. तुम्हाला जर खरंच पासआउट झाल्यानंतर पैशांची गरज नसते की किंवा जॉब करणं हे अनिवार्य नाही आहे तुमच्यासाठी, तर डेफिनेटली मी तुम्हाला सजेस्ट करेन एक 6 ते 7 महिने, एक वर्ष तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी द्या, ओके. आयुष्य जर तुम्हाला चांगलं बनवायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला वर्क करावं लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला माहिती आहे की जस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर MPSC आणि UPSC करण्यासाठी बरेच विद्यार्थी 4-4, 5-5 वर्ष देतात, ओके. सेम तुमच्यासाठी पण आहे की आता सध्या डे बाय डे गव्हर्नमेंटचे जे जॉब्स आहेत ते भेटणं खूप कठीण होत चाललेलं आहे, ओके. त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते, ओके. आणि आपल्याला जर 1 स्टेपमध्ये एक चांगली स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एक 50,000 ते 60,000 रुपये, सेंट्रलमध्ये 1 लाख रुपये जर तुम्हाला सॅलरीवाला जर जॉब मिळत असेल तर तुम्ही का नाही, तुम्ही 1 वर्ष का नाही देत? समजा लास्ट DMER तुमची झाली नाही, DHS नाही झाली, या कुठली नॉर्सेट नाही झाली तुमची, प्रीसुद्धा नाही निघाली, म्हणजे असं नाही की सगळं संपलं. कन्सिस्टन्सी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सातत्यानं तुम्हाला अभ्यास करत राहावं लागेल, ओके. सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी अँड द रिव्हिजन, ओके. कन्सिस्टन्सी म्हणजे काय की जे तुम्ही पुस्तकं वाचता, ओके. तुम्हाला चांगले पुस्तकं वाचावं लागेल, स्वतःचे नोट्स बनवावं लागेल, ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल, ओके. जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला एक PPT दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल तुम्हाला काय करायचं असतं आयुष्यामध्ये, ओके. अभ्यास कसा करायचा. इथे बघू शकता कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी एक पाथ असतो, दॅट मीन्स रोड मॅप टू क्रॅक नर्सिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, ओके. बघा तुमचे सिनियर्सला विचारा, तुमच्या ज्या लोकांनी एम्स क्रॅक केलेली आहे, ज्यांनी DMER क्रॅक केली, DHS क्रॅक केलेली आहे, ओके. तर सगळ्यांना तुम्ही विचारू शकता. अगर तुमच्या कॉलेजमधले कुठले सिनियर अगर झाले तर त्यांच्याशी बोला. त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला कळेल की किती महत्त्वाचं आहे, म्हणजे कसं अभ्यास करावं लागते, ओके. तुम्हाला काय वाचावं लागेल, ओके. कुठले कुठले विषय इम्पॉर्टंट असतात, एक्झामचा पॅटर्न काय असतो, ओके. सिलेबस काय असतो, सगळ्या गोष्टी कळेल, ओके. मी तर तुम्हाला सांगतोच, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सगळं बघू शकता, ओके. तर बघा कधीही कुठली एक्झाम तुम्हाला जर क्रॅक करायची असेल तर सर्वात पहिलं तुमचा टाईम टेबल ठरवणं गरजेचं आहे. टाईम टेबल इन द सेन्स वीकली टाईम टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. मंथली टाईम टेबल जर कराल तर डामाडोल काम होतं, ओके. वीकली टाईम टेबल, मंडे टू सॅटर्डे तुम्ही काय काम करणार, कसा अभ्यास करणार, सकाळी किती वाजता उठणार, लायब्ररी तुम्हाला जॉईन करावी लागेल कारण घरी जर अभ्यास होत नसेल, सिंगल रूम तुमच्यासाठी नसेल तर लायब्ररी इज द बेस्ट, ओके. थोडेफार पैसे जातील बट लायब्ररीमध्ये एक माहोल भेटतो. जर घरी अभ्यास करत असाल तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. टाईम टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सकाळी 6 वाजतापासून रात्री 12पर्यंत तुम्ही काय काम करता, कसं काम कराल, कुठल्या वेळी काय अभ्यास करणार, ओके. ऑलरेडी UPSC ESSCच्या वेळी आम्ही टाईम टेबल बनवला होता, तो तुम्ही जाऊन त्या व्हिडिओजमध्ये बघू शकता, ओके. त्याच्यानंतर टाईम टेबल झाल्यानंतर टाईम टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. विदाऊट टाईम टेबल
तुम्ही टाईम वेस्ट करणार. टाईम टेबल असला तर तुमचा जो फावला वेळ असतो, म्हणजे वेळ जिथे घालवता तो वेळ तुम्ही वाचवू शकता. कारण बऱ्याच वेळा तुमच्या वेळ कशी जाते तुम्हाला कळतच नाही. ओके, बट तुमच्याकडे टाईम टेबल असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक आराखडा मिळून जातो की मला या वेळेत हे करावं लागेल. नेक्स्ट आहे की थेरी कशी कंप्लीट करायची. व्हेरी इम्पॉर्टंट. थेरी ही तुम्ही 4 वर्षाचे जे पुस्तकं वाचता, ओके, 4 वर्षाचे जे पुस्तकं आहेत, ओके, ते जे पुस्तकं आहेत ते तुम्ही थेरॉटिकली जे युनिव्हर्सिटीची एक्झाम्स लिहिण्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं की बऱ्याच कोचिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये बऱ्याच जे कन्साईज बुकं असतात, ओके. आता ते बुक्स पण तुम्हाला दाखवणार आहे मी. दीज आर द बुक्स, ओके. दीज आर द बेसिक बुक्स, ओके. पी आर यादव अँड टार्गेट आहे, ओके. तर पी आर यादव हा बेसिक बुक आहे. याच्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकली पण गोष्टी दिलेल्या आहेत, प्लस टार्गेट हायमध्ये पण थेरॉटिकल गोष्टी आहे, प्लस MCQ आहे. म्हणजे प्रिवियस इयर MCQ प्लस याच्यामध्ये तुम्हाला तुमची थेरी. म्हणजे जसं आता तुम्ही एखादा टॉपिक जसं युनिव्हर्सिटी एक्झाम लिहिण्यासाठी जसं BSc नर्सिंग करता, GNM करता, त्यावेळी तुम्हाला एक जवळपास 3 ते 4 पेजेस वाचावं लागतात, ओके. तर त्या 3 ते 4 एक टॉपिक आहे 3 ते 4 पेजचा. त्याच्यापैकी त्या टॉपिकमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी काय आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीवर MCQ येऊ शकतात, हे तुम्हाला ह्या 2 बुक्समध्ये मिळून जातील, ओके. हे 2 बुक खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर याच्यामध्ये एक आहे पी आर यादव. हां, हे पी आर यादव दिसतं तुम्हाला, ठीक आहे. व्हॉल्यूम 1 येतं आणि 2 येतं, ओके. 1मध्ये थेरी आहे, 2मध्ये तुमचे प्रिवियस PYQ प्रिवियस इयर क्वेश्चन्स मिळून जाणार, ओके. ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या पण एक्झाम झाल्या त्या सगळे PYQ तुम्हाला मिळेल, ओके. आणि टार्गेट हायमध्ये तुम्हाला सुद्धा PYQ सुद्धा मिळेल, प्रॅक्टिस क्वेश्चन्स मिळेल, ओके. इमेज बेस्ड वगैरे सगळेच इम्पॉर्टंट प्लस तुम्हाला याच्यामध्ये थेरीसुद्धा मिळेल. थेरी इन द सेन्स जे युनिव्हर्सिटीची थेरी असते आणि ही जे कॉम्पिटेटिव्ह CBT कम्प्युटर बेस्ड जे टेस्ट असतात त्याची थेरी वेगळी असते. ती थेरी तुम्हाला करणं गरजेचं असतं, ओके. सो दॅट्स वाय तुम्हाला पी आर यादव आणि टार्गेट हे मला बेसिक बुक्स वाटतात. तर PR तुम्ही वाचू शकता. जे GNM झालेले मुलं आहेत, भरपूर सारे GNMचे मुलं आहेत, त्यांना जे महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिशमध्ये थोडं प्रॉब्लेम जातं. अशा विद्यार्थ्यांसाठी मी डेफिनेटली तुम्हाला PRसाठी सजेस्ट करेन. PRमध्ये तुमची जे बेसिक्स आहे ते क्लिअर होऊन जातील, ओके. सगळे विषय मेजर आणि मायनर, ओके. टार्गेट हे बेसिकली मी जे BSc नर्सिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी म्हणणार, कारण त्यांचं जे BSc नर्सिंगचं जे ॲडमिशन होतं ते बेसिकली सायन्समधूनच जे विद्यार्थी येतात त्यांचं होतं. तर त्यांचं इंग्लिश थोडं बरं असतं, तर ते टार्गेट हाय करू शकता, ओके. बट पी आर यादव ऑल्सो गुड. आणि मी नेहमीच पी आर यादवविषयी बोलतो, माझे प्रिवियस व्हिडिओ जर बघेल तर. पण हे बेसिक बुक आहे, हे तुम्ही वाचायलाच पाहिजे, ओके. सोबतच स्वतःचे नोट्स तुम्ही बनवायला पाहिजे, ओके. सेल्फ नोट्स करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे बुक्स वाचाल चालतं, सेल्फ नोट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. मेजर सब्जेक्ट आणि मायनर सब्जेक्ट्स, ओके. मेजर सब्जेक्ट कुठले आहे? फॉन आहे, MSN आहे, ओके. त्याच्यानंतर आहे CHN आहे, OBGY आहे, ओके. त्याच्यानंतर PETS आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक सायकॅट्री, ओके. टोटल 1 2 3 4 5 6 6 सब्जेक्ट तुमचे एकदम बाय हार्ट तुम्हाला व्हायला पाहिजे. तुम्ही MCQ सगळे प्रॅक्टिस करायला पाहिजे, ओके. ठीक आहे. आणि मायनरमध्ये तुम्ही मायक्रो जाऊ शकता, रिसर्च, एज्युकेशन, मॅनेजमेंट, ओके. देन न्यूट्रिशन आहे तुमचं, फार्मा आहे. फार्मा MSNमध्ये होऊन जातं, ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सब्जेक्टवर असं लक्ष द्यायचं. तर मेजर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागेल, कारण मेजर जे MCQ आहे तुम्हाला याच्यातून येतात, ओके. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज. थेरी कंप्लीट झाली तुमची, 60-70% थेरी झाली की तुम्ही डेफिनेटली MCQ प्रॅक्टिस करायला पाहिजे. काय होतं, थेरी कंप्लीट करताना तुम्ही बेसिकली 1 2 3 असे तुम्ही काय म्हणतो तुम्हाला एक पेजेस वाचता. बट ह्या पेजेसमधून एवढंसं एक स्पेसिफिक MCQ, हे जनरलाइज टॉपिक आहे, ओके. ह्या MCQ हा स्पेसिफिक तुम्हाला MCQ विचारलं जातं. तर अशा वेळी हे थेरी वाचल्यानंतर ह्या थेरीमधली MCQ तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठले MCQ येतात हे तुम्हाला कुठून कळेल? हे तुमच्या टेस्ट सिरीजमधून. तर टेस्ट सिरीज करणं गरजेचं आहे. सोबतच रिव्हिजन करत राहणं गरजेचं आहे. समजा ह्या वीकमध्ये तुम्ही MSN वाचला, एक 15 दिवस तुमचा गॅप पडला तर डेफिनेटली तुम्ही विसरून जाणार. सो दॅट्स वाय एव्हरी डे 7 डेजचा तुमचा टाइम टेबल असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मंडेला, ट्यूजडेला, वेनसडेला असं बारी म्हणजे आज जर समजा MSN इकडे वाचलात, फॉन वाचलात, ओके. इथे तुम्ही जर OBGY वाचला आणि पिडियाट्रिक्स वाचला, डेफिनेटली पुन्हा वेनसडेला तुम्ही एकदा
MSN तुम्ही बघायला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1 2 3 4 पॉईंट असं काय होतं की डेली 2 ते 3 दिवसानंतर तो जो सब्जेक्ट आहे, जो टॉपिक आहे रिपीट झाला पाहिजे, अदरवाईज त्या गोष्टी तुम्ही विसरून जाता. ओके. त्याच्यानंतर आहे मिस्टेक बुक्स. मिस्टेक बुक्स म्हणजे ज्यावेळी तुम्ही टेस्ट सिरीज देता, टेस्ट सिरीज दिल्यानंतर बरेच MCQ तुमचे रॉंग होतात. दॅट इज युअर मिस्टेक. म्हणजे तुम्ही कुठे मिस्टेक करत आहे. ओके. सेल्फ ॲनालिसिस म्हणजे तुमचे विकनेसेस आणि स्ट्रॉंग ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही वर्क करायच्या, त्या गोष्टी फाइंड आउट करायच्या. मिस्टेक बुक्स बनवा आणि मिस्टेक बुक्स प्रत्येक हप्त्यापोटी म्हणजे संडेला तुम्हाला वेळ मिळेल, संडेला मिस्टेक ज्या झालेल्या आहेत त्या तुम्ही रिव्ह्यू करायच्या, वाचायच्या. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच विद्यार्थी कसे असतात, कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय? कन्सिस्टन्सी म्हणजे गॅप नाही पडला पाहिजे अभ्यासामध्ये. ओके. नो गॅप. आता नो गॅप म्हणजे काय होऊ शकतं की एखाद्या मित्रांसोबत पार्टीला जाणं, लग्नाला जाणं, मामाच्या गावी जाणं, यांच्या त्यांच्या वगैरे, हे सगळ्या गोष्टी बंद करा. ओके. तुम्हाला जोपर्यंत गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी काय आहे, वर्ज्य आहे म्हणू शकतो. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या. सोशल मीडिया कमी करा. ओके. फेसबुक, इन्स्टा हे बंद करा. ओके. सोबतच जर तुम्ही यूट्यूबवर बरेच तुम्हाला MCQs भेटून जाते, यूट्यूबला बरेच चॅनल्स आहेत. ओके. त्याच्यावर तुम्हाला MCQ भेटतं. ओके. तुम्ही ते बघू शकता. इम्पॉर्टंट MCQ तुम्ही राईट डाऊन करू शकता. ओके. तर तिथून तुम्ही यूट्यूबवरून बरेच MCQची प्रॅक्टिस होऊन जाणार. ओके. बट चांगले यूट्यूब चॅनल्स बघा. ओके. ठीक आहे. सोबतच गोल काय आहे तुमचा? गोल आहे तुमचा गव्हर्नमेंट जॉब. आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुम्ही स्पेसिफाय करायचं की तुम्हाला स्टेट पाहिजे का सेंट्रल पाहिजे. ओके. स्टेट गव्हर्नमेंट पाहिजे की सेंट्रल गव्हर्नमेंट पाहिजे. ओके. हा करा. बरेच विद्यार्थी स्टेट म्हणजे DMER आणि DHS. ओके. हा एक्झाम आहे आपल्या महाराष्ट्रातला. याला फक्त आपले महाराष्ट्राचे स्टुडंट तुमच्यासोबत कॉम्पिटिशन आहे. तर हे इझिली होतं. थोडंसं तुम्ही अभ्यास केला तर ह्या एक्झाम क्रॅक होऊन जातात. ओके. बट सेंट्रल एक्झाम करणं डिफिकल्ट आहे. ओके. याच्यामध्ये ऑल इंडियाचे स्टुडंट असतात आणि इथे एम्स आहेत. ओके. RRB आहे. ओके. ESIC आहे सध्या, आणि आता जिपमर झालेली आहे. ओके. निमान्स आहे. ओके. असे बरेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स येत राहतात. ह्या एक्झाम्स क्रॅक करणं डिफिकल्ट होतं कारण बरेच विद्यार्थी क्वालिफाय नाही करू शकत ह्या एक्झाम्स. ओके. कारण याच्यासाठी कन्सिस्टन्सी आणि खूप अभ्यास आणि तुमचा गोल ठरवणं गरजेचं आहे. जर तुम्ही गोल ठरवला की नाही मला सेंट्रलचा जॉब पाहिजे आहे, तर डेफिनेटली तुम्ही तो गोल अचीव करू शकता. जर तुम्ही ठरवलंच नाही की बाबा मला सेंट्रल पाहिजे का स्टेट पाहिजे, हां आय एम हॅपी इन स्टेट, ओके, नो वरी, तुम्ही स्टेटच्यासाठी पण अभ्यास करू शकता. पण स्टेट असो की सेंट्रल असो, अभ्यास तुम्हाला एकच करायचा आहे. मेजर आणि मायनर सब्जेक्ट तुम्ही तयार केलेले आहे. ओके. फक्त प्रत्येक एक्झामचा जो स्केलेटन असतो तो वेगळा असतो. ओके. जसं नॉर्सेट जे एम्स आहे, एम्सच्या एक्झामचं स्केलेटन वेगळं आहे. DMERचं स्केलेटन DHSचं सगळ्यांना माहिती आहे 80-20 होतं. DMERचं 40-60 होतं. ओके. 40 नर्सिंगचे, इथे 80 नर्सिंगचे होते DHSमध्ये. DMERमध्ये 40 नर्सिंगचे होते, अदर 60 होते. DHSमध्ये अदर 20 होते. ओके. तर हे सगळे कालांतराने बदल येत राहतं. ज्यावेळी ॲडव्हर्टाइजमेंट येतं त्यावेळी आपल्याला कळतं की काय पॅटर्न असेल. ओके. टिल दॅट तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त नर्सिंगवर फोकस करायचं. ओके. सोबतच तुम्हाला ॲप्टिट्यूड करणं गरजेचं असतं. जसं आता RRBचा अभ्यास करत आहे आपण. RRBसाठी आपल्याकडे क्लासेस चालू आहे. ओके. तर तुम्ही RRBमध्ये ही जी बॅच आहे, नॉर्सेट 8साठी सुद्धा, RRBसाठी सुद्धा. नॉर्सेट 8 7 झालेली आहे. ओके. RRB येणारी जिपमर पण झालेली आहे. NVS, SGPJ आणि DMER DHS याच्यासाठी ऑल इन वन जी बॅच आहे ही परचेस करू शकता. 5999मध्ये ही बॅच आहे सध्या. ओके. 6 मंथ याची व्हॅलिडिटी मिळेल. ओके. डेफिनेटली लर्न नेक्स्ट नर्सिंग करून खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जातं. ओके. याच्यामध्ये सगळे नर्सिंग सब्जेक्ट कवर होतील. ओके. ॲप्टिट्यूड पण कवर होईल याच्यामध्ये. डेली टेस्ट सिरीज रँक तुम्हाला ॲपमधून भेटून जाणार. ओके. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतात आणि काही इन्फॉर्मेशन लागली ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही RRBचा अभ्यास करत असाल तर ही बॅच डेफिनेटली मी रिकमेंडेड करेन. महाराष्ट्रामध्ये खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. बरेच विद्यार्थी DMER DHS सेंट्रललासुद्धा बरेच क्वालिफाय झालेले आहेत. ओके. नॉर्सेटला. ओके. प्लस ESICला सुद्धा एक विद्यार्थी बरेच शॉर्टलिस्टेड झालेले आहे. ESICचा अजून फायनल रिझल्ट आला नाही आहे. ओके. बेसिक बुक सांगितले, एक्झामिनेशन सांगितलं मी तुम्हाला कसा अभ्यास करायचा. सर्वात इम्पॉर्टंट तुमचा गोल ठरवणं गरजेचं आहे. ओके. जर तुम्ही गोल ठरवला, कन्सिस्टन्सी ठेवलंस, रिव्हिजन केलं, त्याच्यानंतर स्वतःचे नोट्स बनवलं, थेरी कंप्लीट केली, टाइम टेबल बनवलं आणि अभ्यास जर केला, जसे आता याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन येणार की सर आमचा जॉब आहे,
जॉब करणं गरजेचं आहे. जॉब खरंच खूपच गरजेचं असेल, तुमची फायनान्शियल कंडिशन खूप वीक असेल, तर डेफिनेटली मी तुम्हाला म्हणेन की ठीक आहे, रोजचे 5 to 6 आवर्स तुम्ही अभ्यास करा. ओके, जे घरी बसून अभ्यास करत आहे, जॉबची गरज नाही, त्यांनी 10 to 12 आवर्स रोजचे अभ्यास करायला पाहिजे. ओके, बघा याच्यामध्ये तुम्हाला जास्त हार्डवर्क करावं लागेल, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करावा लागेल, इथे तुम्हाला वेळ भेटेल. ओके, तर क्वालिटी अभ्यास करा. ओके, चांगलं कंटेंट आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगकडे. जर तुम्हाला क्लासेस, टेस्ट सिरीज वगैरे करायचं असेल तर डेफिनेटली RRBची तयारी, DHSची, DMERची कुठलीही तयारी करायची असेल तर शुअरली लर्न नेक्स्ट नर्सिंग हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उभं आहे. लवकरात लवकर प्ले स्टोअरवरून लर्न नेक्स्ट नर्सिंग हा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरचे जे कोर्सेस रनिंग आहे, ओके, आयदर ती टेस्ट सिरीज असो RRBची, आयदर ती आपलं क्लासेस असो ऑनलाईन, ओके, ते तुम्ही परचेस करू शकता. ओके, काही तुम्हाला डाऊट आले व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा जे आमचं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज ठेवू शकता. ओके, सो होप सो लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.